तिसरा पॉइंट आहे, दॅट इज ॲबिलिटी, जो केवळ आणि केवळ तुमच्या हातात असतो. हो. म्हणजे ना, मोहन आगाश यांचा एक इंटरव्ह्यू बघितला होता मी खूप वर्षांपूर्वी. त्याच्यात ते काय म्हणाले होते, आत्ताचे आर्टिस्ट काय करतात, युद्ध आल्यावर तलवार शोधतात. म्हणजे समोरून शत्रू आले की ते तलवार शोधायला लागतात आणि त्यांना लक्षात येतं की अरे गंजलंय. म्हणजे मी आता हे थोडं इलॅबरेट करून सांगतोय, पण उदाहरण असंच होतं. म्हणजे अचानक एक रोल मिळतो आणि डायलॉगच वाचता येत नाहीत. अचानक एक रोल मिळतो आणि ततपप व्हायला लागतं. कारण की मी स्वतःला हे सांगितलेलं नाहीये की अरे मला लहान मोठी संधी कधीही मिळू शकते, आणि म्हणून मी माझी ॲबिलिटी, आणि मग मी मगासच्या उदाहरणाला कनेक्ट करतो की मी मजेत असं म्हणतो की मी मेंदूला कट्स पाडत बसलो, बॉडीला पाडायचे राहिले. तर मी बौद्धिक ॲबिलिटी वाढवत राहिलो, शारीरिक ॲबिलिटी मला आता वाढवावी लागेल, जेणेकरून मलाही असे रोल, हट्टेकट्टेवाले रोल मिळतील. बट ॲबिलिटी हा मुद्दा आहे जो पूर्णपणे तुमच्या हातात असतो.